आहेत कारण की या व्यक्तिमत्वामुळे हा संघ मात्र नेहमी पुढे असतो. ते सदानंद पाटील डोंगरपाड्याचे आणि त्यांच्याच मुलांच्या नावानं रेहान दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुकाराम सर. आणि दुसऱ्या बाजूला तेजसचा संघ आहे. तेजस म्हात्रे यांचा संघ आहे. 24चा पाठला करायचा आणि नक्कीच तुम्ही उल्लेख केला महेश पाटील यांचा. त्यांच्यासोबत कित्येक वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव सुद्धा आहे. साईनाथ्य ॲज अ ओपनर बॉलर, एक वेगवान बॉलर. कांगा लीगमध्ये बहुतांशी मॅचेस आम्ही एकत्र खेळलेत महेश पाटील यांच्या जोडीनं. असे व्यक्तिमत्व एक चांगलं क्रिकेटर म्हणून ज्यांना पाहिलंय आणि त्या सध्याच्या घडीला या बेपी डायसवरती आगमन झालंय. 24-24चा मॅच आहे. 2024चा हा सामनाही आहे. आणि आता मैदानावरती बघा सोनाराकडे गेलं तर 3 कॅरेटचे सोनं असतं. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट. आता 24 कॅरेट म्हटलं तर 100 नंबरी सोनं. आणि 2024ची मॅच आहे. 24चा पाठलाग करायचा आहे. मग तुम्हाला 24 कॅरेटचं 100 नंबरी सोनं तुम्हाला इथून दाखवायचं आहे. मग ते रेहान दुर्गेश इलेव्हन असेल किंवा तेजस असेल. कारण रेहान दुर्गेश इलेव्हन म्हटलं कारण एक फायटिंग स्पिरिट, लढावृत्ती, झुंजावृत्ती. तर तेजसचा खेळ पाहिला तर नावाप्रमाणे तेजस वेगवान आक्रमक खेळ तेजसनं केलाय. गोलंदाज मैदानावरती रेडी होते. पहिला चेंडू घेऊन समीर यांना आपण पाहू शकतायत. समीर साठी पारितोषिक आलाय. ओमकार कदम ओमी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. ते खास करून समीर या खेळाडूसाठी. चला आलंय कॅश प्राइज आले. तिथून फक्त पिन बरोबर डायल करा नाहीतर रिजेक्ट होणार. ते 500चा कॅश प्राइज आहे. ड्राईव्ह केले, चेंडूला फील्ड केलं. तिथून ओ कधी न घडणारी घटना घडले. ओ थांबा धावा बघा चला. यस नो वेट सर्व काही चाललंय या मॅच मध्ये. तर मैदानाच्या आतमध्ये जितकं टेन्शन वाढलंय मैदानाच्या बाहेर सुद्धा आता प्रेक्षक बघा हाताची घडी घालून बसल्यात. आणि त्यांना माहिती आहे मॅच इझी नाहीये. मॅच इझी नाहीये. प्रत्येक जण त्याच्यामध्ये बिझी आहे. मॅच नाही इझी. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा आल्या. आतापर्यंत संयम थोडासा राखला गेला मैदानावरती. दोन्ही खेळाडूंना दोन्ही बॅटरना परिस्थिती जाणून मैदानावरती खेळ करतायत. माहित आहे जास्त काही करायचं नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, सिंगल घ्यायची, स्ट्राईक रोटेशन करायची. पुन्हा एकदा ते चित्र मैदानावरती घडलं आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये धावा धावफलकावरती घेतल्या गेल्यात 5 धावा. समीर विकेट टेकर गोलंदाज. मग विकेट टेकरच्या समोर तुम्हाला काय करायचं आहे, सिंगल घ्यायचे आहे, दुसऱ्या एंडला जावायचं आणि थांबायचं आहे. ते मैदानावरती तुकाराम सर सध्या पाहायला मिळालंय. स्ट्रॅटेजी म्हणले एकमेकांच्या अगेन्स्ट डावपेच आहेत. कोणाला टार्गेट करायचं आहे, कोणाला सन्मानजनक खेळायचं आहे, कोणावरती आक्रमण करायचं आहे आणि कोणाला थोडंसं बचावात्मक पद्धतीनं खेळायचं. पहिला ओव्हर संपलाय. स्कोर 6 आहे. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत. येऊया 18-18च्या मॅच मध्ये. आणि करण काय सांगतो माहितीये का, इथून करण आहे. करण सांगतोय अंदर की ये बात है और ये मिकी माउस भी हमारे साथ है. हे सांगण्याचा प्रयत्न होतोय. ग्रेट. या कलाकारांच्या कलाकाराला पण दाद द्या कारण हे आर्ट आहे, कला आहे जी सध्याच्या घडीला आपण पाहतोय दाखवण्याचा प्रयत्न. 18 चेंडू 18 धावा. 18 चेंडू 18चा मॅच. गोलंदाजी रेडी. पुन्हा विकास. पहिला बॉल आपण पहिला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. सर हा मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाईल आणि प्रेक्षकांना तोच हवाय कारण की ज्या पद्धतीनं सध्या खेळ सुरू आहेत. पण दुसऱ्या बाजूला प्रयत्न मैदानावरती होणार आहेत टीम तेजस इलेव्हनचा एखादा मोठा फटका मैदानावरती मध्ये खेळण्याचा. नाही म्हणून कोणाला पाहिजे या शेवटच्या बॉलपर्यंत मॅच येणे. तेजसला पाहिजे का रेहान दुर्गेश इलेव्हनला? शेवटच्या बॉलपर्यंत मॅच कुणाला न्यायचं आहे, रेहान दुर्गेश इलेव्हनला की तेजसला? त्याच्यावरती चर्चा आहे. बॅटच्या कडेला गुंचेंडू जातोय. आता हळूहळू चाललाय. स्लो मुव्हिंग आहे. जसं विरारवरनं चर्चगेटच्या दिशेने गाडी जाते ना बोरोलीपर्यंत प्रत्येक स्टेशन थांबते तसा मॅच आहे. पण एकदा का बोरोली सुटली का मॅच थोडीशी तेज होणार आहे. यस डेफिनेटली. विकास दसकर चिका पुन्हा रेडी. स्ट्राईक एंडला नितेश पाटील.
पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विकेटवरती फक्त चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न करतायत, सन्मान देण्याचा प्रयत्न करतात. सिंगलने काम चालू आहे, मग जास्त काही करण्याची गरज आहे का? तर नाही. ते मैदानावरती तुकाराम सर मैदानावरती जाणवते सध्या. आपण टेन्शन वाढणार आहे, टेन्शन वाढणार आहे. ओ डीजे वाले भाई तो नहीं लगाएंगे, लेकिन वहां अंदर गलती से मिस्टेक वाला गाना बजा है, बिल्कुल बजा है. डीजे वाले भाई तो नहीं जाएंगे की वैसा गलती से मिस्टेक वाला गाना बजे, लेकिन अंदर मजा आहे. आतमध्ये एक झाला आहे, पण ही अर्ली स्टेज आहे. मॅचला मजा येणार आहे, मॅचला मजा येणार आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 11. धावसिंग धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळतात आतापर्यंत. या षटकातील चेंडू फेकून झाला 4, 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. करायच्या मैदानावरती 24 धावा. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी विकास दसकर, समोर नितेश पाटील. ओ हो, चेंडू मैदानावरती निर्धाव येतोय का? डेफिनेटली निर्धाव येतोय. एक चेंडू मैदानावरती वाईड हाताळला, पण त्याच्यानंतर विकास दसकर चिकानं कमबॅक केला मैदानावरती. आता मजा येईल. याच का मी म्हटलं ना धनंजय, तो व्हाईट बॉल आलेला, पण तो अर्ली स्टेज आहे मॅचची, अर्ली स्टेज आहे मॅचची. तिथून जसा इथून जाताना गाडी थांबते, थोडंसं कारशेडमध्ये थोडासा AC/DC प्रॉब्लेम पण असतो. ॲटोमिक करंट, डायरेक्ट करंटचा थोडासा चेंजेस होतात, तिथून गाडी थोडीशी स्लो जाते. तसा आता सध्याकडला मॅच चाललाय. चर्चा चालली आहे की काय करायचं आहे, कोणावरती अटॅक. जसं बॉलर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न बॅट्समन करणार ना, बॉलरही ठरवणार कोणाला आपल्याला बाद करायचं आहे, कोणाचा विकेट पाहिजे. विकेट पाहिजे कोणाचा, नितेशचा की राहुलचा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12. मॅचचा थोडासा पारा वाढलाय आणि आता 12 मध्ये तिथून 12 धावाही पाहिजे. एक संगीत ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं. मॅच आहे बॉलिंग वरती, तिथून रेडी होतोय बॉलर मयूर. ओहो, एक बार जयू भी थोड़े से ढूंढते रह गए. आखिर गेंद गई तो का, चेंडू गेला तरी कुठे. जयूकडनं जे चेंडू जाणं फार रेअरली आहे आणि 1 रन. नक्कीच एक अप्रतिम खेळाडू म्हणून आपण जयूकडे नेहमीच पाहतोय. बेस्ट फिल्डर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिल्या जात आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला जयूकडून. धावा धावफलकावरती 13. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. पुढचा बॉल फटका करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक जयू. फिल्डिंग सुंदर झालं. आता थर्ड अंपायरकडे रेफर केलाय. पंचाने 3ऱ्या अंपायरकडे अपील केलं. पंचाने 3ऱ्या अंपायरकडे मात्र दाद मागितल्यात. आता 3रे पंच आहेत, ते मैदानावरती होतील बिझी. काय डिसिजन येईल, कशा प्रकारे फिल्डिंग केलंय, हेही मात्र मैदानावरती पाहण्यासारखं असणार आहे. पुन्हा एकदा आता हा त्याला विचारायला जातोय, बाबा शक्ती तरी कुठून आणतोय, एनर्जी कुठून आहे. जयूला ते विचारतोय, बाबा मला पण दे थोडी. फार पूर्वी एक ऍड यायची, म्हणजे पहिला कपिल देव होते, नंतर सचिन तेंडुलकर आले. बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. पण जयू सांगतोय क्रिकेट इज अ एनर्जी, म्हणजे क्रिकेटची जी एनर्जी आहे ना ती त्याच्यामधनं मिळते. नॉट आउट, नॉट आउटचा इशारा आलाय. 1 रन ऍड होईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. ओ बास की नजर और जयू के थ्रो के ऊपर कभी शक नहीं कर रहा. हॅलो, चेक चेक. धनंजय, याकरता मी म्हटलं होतं की बाबा शेवटच्या बॉलवरती कोणाला मॅच घेऊन जायचं आहे. आता विकेट आलाय आणि मॅच मध्ये रंगत पण आले. रंगत वाढलाय, कारण की आता बॅटरी आउट झाल्यात आणि नवीन खेळाडूंना मैदानावरती यावं लागलंय. स्ट्राईक येण्यावरती सध्या आपण पाहिलं तर राहुल पुलेकर. बॅकपुडला जाऊन चेंडूला मात्र आपण पाहिलं फक्त टॅप पद्धतीने कळलं गेलंय. धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर 1ने वाढले गेले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 15 धावा. टार्गेट 24 धावांचे आहेत. मैदानावरती अजूनही 9 धावांची गरज आहे.
या षटकातील बॉल फेकून झाले 4. 2 बॉलचं खेळ आहेत. 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज. मॅच अजूनही वरचढ ठरू शकतोय मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा फटका खेळलाय. बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार. सेलिब्रेशन करतायत रेहान दुर्गेश इलेव्हनचे खेळाडू. थोडंसं ह्युमिडिटीमध्ये असा 8 सादर करणं सोपी गोष्ट नाही आहे, पण चांगली कलाकारी. 7-9चा मॅच. स्ट्रायकर यांना बॅट्समन रेडी. हलक्या हाताने खेळलाय. आता मॅच येऊन ठेवले. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16-16. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावेची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 8 धावेची गरज. मॅच मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश साखळतोडे. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर विमल सिंग. नॉन स्ट्राईक एनवरती राहुल फुलेकर. पहिला बॉल वाईड आलाय वाईट. मॅच मध्ये होईल फाईट. पुन्हा एकदा मॅच मध्ये आता सिच्युएशन बदलणार आहे तुकाराम सर. मॅच टाईट आहे. फाईट तर मैदानावरती चाललंय. दोन्ही टीम प्रयत्न करतायत तिथून. आता चर्चा चालले तिथून. डगआउट मध्ये आवाज आलाय. स्ट्राईकला राहुलला आणायचंय. आता विघ्नेश वर्सेस राहुल ही लढाई कशी बघता? 2 बेस्ट खेळाडू आहेत. 2 सर्वोत्तम खेळाडू मैदानावरती सध्याच्या घडीला खेळतायत. एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला विघ्नेश. सहा 7चा मॅच पुन्हा मैदानावरती. विघ्नेश साखळतोडे स्ट्राईक एनवरती पुन्हा पाहायला मिळेल. राहुल पुलेकर मैदानावरती रेडी आहे. फटका कळलाय परंतु क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मॅच मध्ये वरचढ. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 7. एक तेरी तो एक मेरी ह्याचं प्रत्यक्षीकरण. 4-6चा मॅच आहे. 60-40 वाला मॅच आहे. 60-40 वाला मॅच. या बाजूला त्या बाजूने या बाजूला. ईस्ट और वेस्ट. अरे गुरुदत्त क्रिकेट क्लबची स्पर्धा सुपर बेस्ट आहे. मैदानावरती मजा आली. 3-5चा मॅच आहे. 3-5. 3 चेंडू 5चा मॅच मैदानावरती रंगणार आहे. सामना रंगणार आहे पुन्हा एकदा. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. बॅटर मैदानावरती रेडी आहेत. एक चांगला फटका मैदानावरती विजयाच्या जवळपास घेऊन येऊ शकेल. तो टीम मैदानावरती तेजस 11ला. एक चांगला बॉल मैदानावरती पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करेल टीम रेहान दुर्गेश 11 अर्नाळा संघाला. 3-5चा मॅच. गोलंदाज रेडी. फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. तिथून मात्र 1 धाव घेतले गेले आहेत. आता इथून येणारे बॉल आहेत मैदानावरती 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावेची गरज आहे. तुकाराम सर 24-24चा मॅच शेवटपर्यंत 2 बॉल 4 पर्यंत आलाय. मागच्या मॅच मध्ये खास करून आपण बघितलं तर विघ्नेशनं मॅचला जिंकून दिलं. तर 2 असे खेळाडू आहेत. मागचा मॅच विघ्नेशने जिंकला होता. तर मागचा मॅच तेजससाठी राहुलने जिंकला होता. राहुलला 2 चौकार मारल्यात मागच्या मॅच मध्ये सुपर ओव्हर मध्ये. आता त्याला 1 चौकार मारायचा आहे. विघ्नेशला 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. चर्चा चाललंय. विघ्नेशला 2 चांगले चेंडू हाताळायचे आहे. राहुल 1 मोठा फटका. 1 चौकार. बिल्डिंग झालंय. 2
आता मैदानावरती चर्चा चाललंय, जिंकणार कोण? आता इथून आम्हालाही उठावं लागलाय. 1 चेंडू आणि 2ची गरज. चला टाळ्या 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 होऊ द्या, जरा टाळ्या होऊ द्या आणि आवाज पण येऊ द्या, कारण नेहमी आवाज एक आपण एकदा येऊन येऊन येणार कोण, इथे जिंकून जिंकून जिंकणार कोण, कारण धावा पाहिजे 1 चेंडू वरती 2. 1 चेंडू मध्ये 2 धाब्यांची गरज. आणि तुकाराम सर, आज आपण समोरासाठी आल्यानंतर 2 ते 3 मॅचेस अशा झाल्यात की ज्या सुपर ओव्हर पर्यंत गेल्यात, सुपर ओव्हर पर्यंत गेल्यात. आता प्रेक्षक काय सांगतात माहिती का, मॅच सुपर ओव्हर पर्यंत पुन्हा एकदा जाऊ दे, पुन्हा एकदा जाऊ दे, ते प्रेक्षक आतुरतेने सध्या वाटपत आहेत. पण कोणाला पाहिजे सुपर ओव्हर? तेजसला पाहिजे का रेहान दुर्गेश 11ला? सुपर सुपर 1-2चा मॅच. ओ ओ ओ, आता एकच गाणं, म्हणजे गाणं ना वाजवणार. काटे नहीं कटते लंबे इंतजार के, नजरे लगाव के बैठे हैं अब टीवी पे सब यार के. आता टीव्ही वरती नजरे लागल्या आहेत. ओ युटी आउट आउट आउट. प्लेयर्स आणि अष्टविनायक विरार, प्लेयर्स आणि अष्टविनायक विरार कॅप्टन बन्या.